राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे साखर आंबा। आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैऱ्या पण मार्केटमध्ये खूप येत आहेत। ताज्या फ्रेश कैऱ्या दिसत आहेत आणि त्या कैऱ्यापासून अनेक रेसिपीज होतात, भरपूर रेसिपीज होतात। त्यातलीच मी एक आज तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे, ती आहे साखर आंबा। चटपटीत गोड आंबट रसरशीत अशी ती रेसिपी आहे, ती तुम्हाला आज करून दाखवणार आहे। लहान मुलांना तर खूप आवडते, खूप फेवरेट असते ती। चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता रेसिपीला स्टार्ट करायचं आहे। चटपटीत गोड आंबट अशी चवीची रेसिपी करायची आहे। इथे मी 2 कैऱ्या घेतल्यात, ताज्या आणि फ्रेश आहेत। अशा पद्धतीच्या घ्यायच्यात आपल्याला कैऱ्या, त्याचा साखर आंबा बनवायचा आहे। चला तर मग आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया। 2 कैरीचा साखर आंबा बनवायचा आहे। त्यासाठी अशा कडक पाहिजेत आपल्याला कैऱ्या। किसण्यासाठी इकडे किसणी घेतलेली आहे, ह्या किसणीने किसून घ्यायचे। जाडसरच आपल्याला करायचा आहे किस याचा। पहा इकडे कैरीचा किस मस्त पडलेला आहे, छान असा, आणि वरचं मी सालपट वगैरे काही काढलेलं नाही, त्यामुळे कलरफुल दिसत आहे। खूप छान होतो याचा पण। ताजी फ्रेश कैरी आहे त्यामुळे व्यवस्थित झालेला आहे हा। कुठंच असा चिकट वगैरे नाहीये, मोकळा मोकळा सुटसुटीत असा किस आहे हा। आता जितका किस तितकी साखरच आपल्याला ऍड करायची आहे यामध्ये। जितका कैरीचा किस आहे तितकीच साखर ऍड करायची आहे। आता बनवायचा आहे साखर आंबा। 10 ते 15 मिनिटं कैरीला परतून घ्यायचंय आणि त्यानंतर साखर ऍड करायची आहे। दहा मिनिट झालेत आणि खूप छान परतले गेले। आता ह्यामध्ये साखर ऍड करायची आहे। दहा मिनिट ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी परतायचं आहे वरती। पाच मिनिटांमध्ये कसं तयार झालं आहे पहा। आता साखर ते मिक्स होत आहे छान। अजून 5 ते 6 मिनिट ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय, व्यवस्थित तो शिजवून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये पिवळा कलर ऍड करायचा आहे। पहा कसा कलर आला याला, मस्त दिसत आहे तो।
आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.